हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्थ रहा. रेशू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. हिवाळ्यात मस्त असे लालसर गाजर भेटतात, त्याचा आज आपण हलवा बनवणार आहोत. हे मी 1 किलोचे गाजर घेतलेले आहेत. त्याच्यावरची जी साल असते ती काढून धुवून घ्यायची, कारण त्याच्यावरती धूळ माती चिटकलेली असते. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वरची साल काढून घ्यायची. हे गाजर मी छान किसणीने किसून घेतलेले आहेत. असे साल काढायची वरची आणि त्याच्यावरची धूळ माती असते ती चांगलं धुवून घ्यायचे आणि छान असे किसून घ्यायचे आहेत गाजर. एका जाडसर कढईमध्ये मी तुपाचे 4 ते 5 चमचे टाकलेले आहेत. ते छान गरम करून घ्यायचं तूप आपल्याला. आणि हलवा बनवताना कढई जाडच यूज करायची, कारण हलवा मग खाली कढईला चिटकणार नाही. आता यामध्ये आपण आपले किसलेले गाजर ॲड करूया. आणि 2 ते 3 मिनिटं छान तुपावरती परतून घेऊया. गाजर कढईत टाकल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटतं. छान आपण परतून घेऊया. दोन ते 3 मिनिटं छान मी परतून घेतलेलं आहे गाजर. आता त्यामध्ये आपण 1 वाटी साखर ॲड करूया. साखर ही तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही जर आणखीन गोड खात असाल तर 1.5 वाटी साखर तुम्ही ॲड करा. हे मी इथे 1 किलोला 1 वाटी साखर ॲड केलेली आहे छोटी. हे छान आता आपण परतून घेऊया. साखर जी आहे ती छान मी परतून घेतलेली आहे गाजरामध्ये. आपल्याला गाजराच्या हलव्याचा कलर ही बघा किती छान लाल दिसत आहे. हे 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर मी यामध्ये 1 वाटी केशरचं दूध ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे जर केशर नसेल तर काही हरकत नाही, असंही आपण दूध ॲड करू शकता. 1 छोटी वाटी मी केशरचं दूध ॲड केलेलं आहे. हे छान आता आपण 2 ते 3 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मावा ॲड केलेला आहे. आपण जे दूध टाकलेलं होतं ते सुद्धा पूर्ण आटलेलं आहे आणि आपला हलवा जो आहे तो पण पूर्ण शिजलेला आहे. हलव्याला साईडनी छान तूप सुटलं का समजावं तो छान शिजला आहे. तर यामध्ये मी थोडे बदाम ॲड केलेले आहेत, थोडे काजू, थोडे पिस्ते, हे ॲड केलेले आहे. थोडे मी मनुके टाकलेले आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये मी थोडे बेदाणे सुद्धा ॲड केलेले आहेत, वरून टाकले आहेत. सर्वात शेवटी वेलची, जायफळ, सुंठाची पावडर टाकूया. त्यामुळे एक छान टेस्टही येते आणि एक छान स्मेलही येतो हलव्याला. आपला हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे. किती छान दिसत आहे पहा त्याचा कलर, आणि चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. अजून त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे केवडा वॉटर ॲड केलेला आहे. त्यामुळे आपल्या हलव्याला जे छान स्मेल येईल तो खूप छान येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे काय होईल, मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.